राखीची आणि तिच्या बाळाची ना तब्येत बरोबर नव्हती, म्हणून तिलाच भेटायला मला जायचं होतं. आता पुण्यात असल्यावर तर कॉलवरच काम चालून घ्यावं लागतं. आता अकोल्यातच होते, म्हटलं चला भेटून यावं तिला. आणि तिथे गेल्या तर डोग्गूने ना दर्शूच्या सायकलवर कब्जा करून घेतला होता. आधी तर त्याच्या मोठ्या गाडीवर बसला होता, नंतर सायकल घेतली. तर पायडल मारायला त्याचा पाय तर पुरत नव्हते, पण त्याला चालवायची इच्छा होती, तर तो उतरतसुद्धा नव्हता. आणि त्यात दर्शूचे जिवार येत होते. बघा, त्याला वाटत होतं हे माझी सायकल आहे आणि हा माझ्या सायकलवर बसला. त्याला वाटलं नेतो हा सोबतच आता. आणि बघा, बाळना किती खुदू हसत होतं. बिचारं पिल्लूचा ना चेहराच उतरला होता, तब्येत बरोबर नव्हती तरी थोडी ना आता चांगली होती म्हणून हसत होता. आणि इकडे याचं ना काहीतरी वेगळंच सुरू होतं. बघा, सायकलचं पॅडल मारायचा प्रयत्न. मग थोड्या वेळानंतर तिथून आम्ही निघालो. तर काय, दर्शूला ना कारची चक्कर मारायची होती, म्हणून त्याला ना थोडं चक्कर मारायला नेलं. म्हणून आजी आणि राखी आम्ही थोडंसं बाहेर उभं राहिलो आणि ह्या बाळासोबत गप्पा मारल्या थोड्याशा. आणि पिल्लू बघा कॅमेराकडे ना कसा बघत आहे आणि हसत पण होता. नंतर त्यांनी दर्शूला चक्कर मारून आणलं आणि आम्ही निघालो घरी यायला. आणि बघा, दर्शूला पण इच्छा होती वर यायची, त्याने तर बाहेरून ना बाय केलं आणि आम्ही आलो. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.